विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 3 अंकगणित श्रेणी भाग 1 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 हा पाहणार आहोत। आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आता पहिला प्रश्न आपल्याला मुख्य दिलेला आहे की खाली दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे। आणि पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे ऋण 10 ऋण 6 ऋण 2 ही क्रमिका असं म्हणलेलं आहे। म्हणजेच ते अंकगणित श्रेणी आहे का ते आपल्याला चेक करायचे आहे। त्याच्यासाठी आपण काय केलं, ऋण 10 ऋण 6 ऋण 2 2 ही क्रमिका मांडली आणि T2 मधून T1 वजा केलं, ऋण 6 मधून ऋण 10 वजा केले तर ऋण गुणिले ऋण धन 10 होतील। 10 मधून 6 गेले तर धन 4 येईल। याचप्रमाणे ऋण 2 मधून ऋण 6 वजा केलं तर ऋण गुणिले ऋण धन 6 होतील आणि 6 मधून 2 गेले 4 येतील। म्हणून सामान्य फरक स्थिर 4 हा येईल, म्हणून ही अंकगणित श्रेणी आहे। म्हणून ऑप्शन बी येईल पहिल्या प्रश्नासाठी। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला म्हटलेला आहे ज्याचे पहिले पद ऋण 2 आणि सामान्य फरक ऋण 2 आहे अशा अंकगणित श्रेणीतील पहिली 4 पदे काढा म्हटलेलं आहे। मग पहिले पद ऋण 2 आणि सामान्य फरक ऋण 2, तर पहिली 4 पदे कसं काढायचं, T1 बरोबर A प्लस T1 बरोबर A म्हणजेच ऋण 2 आणि T2 बरोबर T1 प्लस D म्हणजेच ऋण 2 प्लस ऋण 2 ऋण 4 येईल। त्यानंतर T3 बरोबर T2 प्लस D म्हणजेच ऋण 4 प्लस ऋण 2 म्हणजे ऋण 6। T4 बरोबर T3 प्लस D म्हणजेच ऋण 6 प्लस ऋण 2 बरोबर ऋण 8, म्हणून ऑप्शन सी येईल। त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे, तिसऱ्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती असे म्हटलेलं आहे। पहिल्या 30 नैसर्गिक संख्या, मग नैसर्गिक संख्येचं सूत्र आहे n कंसात n प्लस 1/2 हे पहिल्या नैसर्गिक संख्येचं बेरजेचं सूत्र आहे। म्हणून 30 गुणिले 30 ही nवी संख्या आहे आपली, म्हणून 30 गुणिले 31/2 केलं तर 2 ने 30ला भागातला 15 आलं। 15 गुणिले 31 465, म्हणून ऑप्शन बी येईल। त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे दिलेल्या अंकगणित श्रेणीचे 7वे पद 4 व D बरोबर म्हणजे सामान्य फरक ऋण 4 आहे तर A बरोबर किती। तर 7वे पद दिलेले आपल्याला, म्हणून T7 बरोबर A प्लस 7 - 1 यांची किंमत 7 ठेवली, 7 वजा 1 म्हणजे 6, 6 गुणिले D म्हणजे ऋण 4, तर ऋण 4 गुणिले 6 साइन चौक 24 ऋण 24 येईल। आणि हे 7वं पद 4 आहे म्हणून हे 4 ठेवलं तर ऋण 24 बरोबर चिन्हाच्या इकडे येऊन धन 24 होईल आणि A बरोबर 24 प्लस 4 बरोबर 28, म्हणून ऑप्शन डी हे उत्तर येईल। त्याच्यानंतर पाचवा आहे एका अंकगणित श्रेणीसाठी A बरोबर 3.5 D बरोबर 0 ही किंमत दिलेली आहे। म्हणजे पहिले पद 3.5 आणि सामान्य फरक 0, मग अशी जर अंकगणित श्रेणी असेल तर 0 फरक असताना तिची सर्व पदे समान असतात, म्हणून Tnवे पद म्हणजे शेवटचे पद सुद्धा 3.5च असेल, म्हणून ऑप्शन बी। पुढील 6वा प्रश्न आहे आपल्याला एका अंकगणित श्रेणीची पहिली 2 पदे ऋण 3, 4 आहेत तर 21वे पद काढा म्हटलेलं आहे। म्हणून सामान्य फरक आधी आपल्याला काढावा लागेल। D बरोबर T2 - T1 म्हणजे 4 - ऋण 3 ऋण गुणिले ऋण धन 4 प्लस 3 7 म्हणजे D 7 आलं। तर Tn बरोबर A प्लस n - 1D या सूत्रानुसार T21 बरोबर A ची किंमत ऋण 3 प्लस n ची किंमत 21 वजा 1 म्हणजे 20 झालं आणि D ची किंमत 7, तर 20 7 40 म्हणून 140 आलं आणि D बरोबर A बरोबर ऋण 3, मग धन 140 मधून ऋण 3 गेले 137 म्हणजे 21वे पद 137 आहे। त्याच्यानंतर 7वा प्रश्न आपल्याला आहे जर एका अंकगणित श्रेणीसाठी D बरोबर 5 तर T18 - T13 बरोबर किती। म्हणजेच सामान्य फरक जर 5 असेल तर 18व्या पद वजा 13वे पद हे विचारलेलं आहे। तर 18वे पद नेहमी सूत्रानुसार काय येईल, A प्लस 17D आणि 13वे पद A प्लस 12D येईल। वजाबाकी असल्यामुळे हे दुसरे पद कंसामध्ये लिहिले आपण 12वे, त्याच्या किमती ठेवल्या। D ची किंमत 5 आहे म्हणून 17 गुणिले 5 आणि इकडे 12 गुणिले 5, मग किती येईल, कंसाला जर गुणला आपण 12 पंचे 60 A प्लस 60 येईल आणि ऋणने गुणल्यामुळे ऋण गुणिले A बरोबर ऋण A आणि ऋण गुणिले धन बरोबर ऋण 60 येईल। मग धन A ऋण A कटून गेलं आणि 85 मधून ऋण 60 गेले 25, म्हणून ऑप्शन सी येईल। पुढील 8वा प्रश्न आहे 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज असं म्हटलेलं आहे। मग 3चे पहिल्या 5 पटींचे म्हणल्यामुळे पहिले पद आले 3 आणि 5वे पद आले 3 5 15, मग Sn बरोबर n/2 कंसात T1 प्लस Tn या सूत्रानुसार n ची किंमत आहे आपली 5 पदे आहेत, म्हणून 5/2 गुणिले 3 प्लस 15 म्हणजे पहिले पद प्लस शेवटचे पद 3 प्लस 15 18 झाले, म्हणून 5/2 गुणिले 18, 2 ने 18ला भागातला 92 18 म्हणून 5 9 45,
तर पहिल्या 5 पटींची बेरीज 3च्या 45 येईल. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे 15, 10, 5 या अंकगणित श्रेणीच्या 10व्या पदापर्यंतची बेरीज किती असं म्हटलेलं आहे. त्यासाठी आपल्याला आधी सामान्य फरक काढावा लागेल. म्हणून T2 - T1 10 - 15 बरोबर ऋण 5 हा D आलं. त्याच्यानंतर SN बरोबर n/2 2a + n - 1 D या सूत्रानुसार यांची किंमत काढायची आहे आपल्याला. यांची किंमत किती घेतली 10 घेतली तर 10/2 ही किंमत ठेवली प्लस पुन्हा 2 गुणिले a म्हणजेच 15 प्लस 10 - 1 म्हणजेच n - 1 तर 9 आलं गुणिले ऋण 5 डीची किंमत ऋण 5 आहे म्हणून. तर कंस सोडवल्यानंतर 15 × 2 = 30 आणि 9 गुणिले ऋण 5 9 × 5 = 45 ऋण 45 आणि इकडे 10ला 2ने भागातलं तर 5 येईल. ऋण 45 मधून 30 गेले ऋण 15 मग ऋण 15 गुणिले 5 15 × 5 = 75 ऋण 75 ही पहिल्या 10 पदांची बेरीज येईल ह्या अंकगणित श्रेणीतील म्हणून ऑप्शन येईल. त्याच्यानंतर 10वे आहे SN बरोबर 10वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. एका अंकगणित श्रेणीचे पहिले पद 1 असून nवे पद 20 आहे. जर SN बरोबर 399 आहे तर n बरोबर किती. तर मग आपल्याला n काढायचं आहे. SNची बेरीज दिलेली आपल्याला 399 पहिले पद दिले शेवटचे पद पहिले 1 शेवटचे 20 म्हणून n/2 प्लस पहिले पद प्लस शेवटचे पद म्हणून 1 + 21 हे सूत्र मांडलं. मग 20 + 1 21 झालं. हे भागिले 2 असलेले इकडे येऊन गुणिले होईल 399ला म्हणजे 399 गुणिले 2 आणि 21 गुणिले असलेलं भागिले मग 21ने भाग घातला 21 × 1 = 21 21 × 1 = 21 39 मधून 21 गेले 18 उरले 189 झाले. 189ला 21ने भागला 21 9 19 तर 19 उत्तर आलं. 19 गुणिले 2 19 2 = 38 तर ऑप्शन बी येईल 10व्या प्रश्नात. पुढील मुख्य दुसरा प्रश्न आहे आपला ऋण 11 ऋण 8 ऋण 5 शेवटचे पद 49 या अंकगणित श्रेणीचे शेवटून चौथे पद काढा असे म्हणलेलं आहे. शेवटून चौथे पद काढण्यासाठी आधी आपल्याला शेवटचे पद माहीत पाहिजे म्हणजे nवे पद माहीत पाहिजे. तर दिलेल्या कोणत्या किमती आहेत आपल्याकडे. पहिले पद T1 बरोबर ऋण 11 दिलेलं आहे आणि शेवटचं पद TN बरोबर 49 हे सुद्धा दिलेलं आहे. पण आपल्याला सामान्य फरक सुद्धा माहीत असावं लागतं. ही अंकगणित श्रेणी असल्यामुळे आपण एक वजाबाकी करून घेऊया. D बरोबर T2 - T1 म्हणजेच ऋण 8 वजा ऋण 11 ऋण गुणिले ऋण धन 11 धन 11 मधून ऋण 8 गेले D बरोबर 3 म्हणजे आपल्याकडे कोणत्या किमती आल्या. D बरोबर 3 आलं. T1 बरोबर ऋण 11 TN बरोबर 49 तर n बरोबर किती. तर आपल्याला TN बरोबर a + n - 1 D या सूत्रानुसार यांची किंमत मिळेल. म्हणून TN आपल्याला शेवटचं पद दिलेलं आहे 49 बरोबर a म्हणजेच T1 पहिलं पद आहे ऋण 11 प्लस n - 1 D आहे आपल्याकडे 3 किमती ठेवल्या ऋण 11 प्लस ऋण 3 गुणिले n 3n ऋण गुणिले ऋण 1 गुणिले 3 ऋण 3 बरोबर ऋण 11 आणि ऋण 3 यांची बेरीज होईल ऋण 14 प्लस 3n मग हे ऋण 14 असलेले इकडे येऊन धन 14 होईल बरोबर चिन्हाच्या अलीकडे येऊन म्हणून 3n बरोबर 49 प्लस 14 3n बरोबर 9 आणि 4 13 त्याला 63 होतील. त्याच्यानंतर गुणिले 3 असलेले तिकडे जाऊन भागिले होईल n बरोबर 63 भागिले 3 बरोबर 3 2 6 3 1 3 म्हणून n बरोबर आली 21 किंमत म्हणजेच nवे पद आले 21. तर आपल्याला विचारलं शेवटून चौथे पद म्हणून शेवटून चौथे पद काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. तर एकूण किती पदे आहेत 21 तर 21 मधून 3 वजा करावं लागेल म्हणजे चौथे पद भेटेल. म्हणून शेवटून चौथे पद बरोबर 21 - 3 बरोबर 18 म्हणजेच आपल्याला 18वे पद काढायचे आहे. म्हणून 18वे पद TN या सूत्रानुसार काढूया आपण a + n - 1 D तर T18 बरोबर a + 18 - 1 D आहे आपलं 3 म्हणून T18 बरोबर a ची किंमत आहे ऋण 11 प्लस 18 मधून 1 गेले 17 गुणिले 3 बरोबर ऋण 11 17 गुणिले 3 17 3 51 धन 51 धन 51 मधून ऋण 11 गेले म्हणून T18 बरोबर येईल 40 म्हणजेच 18वे पद किती आले आपले 40. म्हणून या अंकगणित श्रेणीतील शेवटून चौथे पद 40 आहे. पुढील तिसरा प्रश्न आहे आपला की एका अंकगणित श्रेणीतील 10वे पद 46 व 5व्या व 7व्या पदांची बेरीज 52 आहे तर ती अंकगणित श्रेणी काढा. म्हणून आपण सुरुवातीला 10वे पद काढूया. TN बरोबर a + n - 1 D या सूत्रानुसार 10वे पद काढू आपण. यांची किंमत आपल्याला 10 दिली म्हणून T10 बरोबर a + n म्हणजेच 10 वजा 1 D
तर T10 बरोबर ए प्लस 10मधून एक गेले 9 डी. तर T10ची किंमत आपल्याला दिलेली आहे 46 म्हणून ए प्लस 9D बरोबर 46 हे विधान 1 येईल. त्यानंतर आपल्याला म्हणलेलं आहे 5व्या व 7व्या पदांची बेरीज 52 आहे म्हणून अटीनुसार T5 प्लस T7ची बेरीज आलेली आहे 52 म्हणून सूत्रानुसार T5 किती येईल ए प्लस n मायनस 1 म्हणजेच nची किंमत किती आहे 5 5 मायनस 1 डी प्लस हे चौकटी कंसात घेऊया आपण. दुसऱ्या चौकटी कंसात T7ची किंमत म्हणजेच ए प्लस n मायनस म्हणजे 7 वजा 1 डी बरोबर या दोघांची बेरीज किती आहे 52 म्हणून ए प्लस 5 वजा 1 4D प्लस ए प्लस 7 वजा 1 6D बरोबर 52 म्हणून ए प्लस ए 2A प्लस 4 आणि 6 10D बरोबर 52. मग सगळ्यामधून आपण 2 कॉमन काढूया. 2 कॉमन काढलं तर कंसात येईल ए प्लस 2 पंचे 10 म्हणून 5D बरोबर 2 कॉमन काढलं तर किती येईल इकडे 26 म्हणून 2ने आपण या समीकरणाला भागूया. 2ने भागले तर किंमत किती येईल 2 2 कटल्यानंतर दुसरे समीकरण आपल्याला मिळेल ए प्लस 5D बरोबर 26 हे समीकरण 2. मग समीकरण 1 व 2 कडे आपण पाहिलं तर आपल्याला 2 समीकरणं मिळतील व याचे सहगुणक सारखे आहेत म्हणून एक सामायिक समीकरणाप्रमाणे आपण याला निरसन पद्धतीने सोडवूया. म्हणून समीकरण 2 मधून 1 वजा करू म्हणून किती येईल ए प्लस 5D बरोबर 26 हे विधान 2 आणि ए प्लस 9D बरोबर 46 हे विधान 1. मग दोघांची वजाबाकी केली तर खाल्ले चिन्ह बदलतील म्हणजेच दुसऱ्या खालच्या समीकरणाची सर्व पदे धन असलेली ऋण आणि ऋण असलेली धन होतील. म्हणून धन ए ऋण ए कटून गेला आणि ऋण 9 मधून धन 5 गेले ऋण 4D आणि ऋण 46 मधून धन 26 गेले तर ऋण 20 येतील. मग दोन्हीकडले ऋण ऋण चिन्ह कटून गेले आणि गुणिले 4 पलीकडे जाऊन भागिले होईल 20 भागिले 4 बरोबर 4 पंचे 20 म्हणून डी बरोबर आलं 5. ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 किती आलेलं आहे आपलं ए प्लस 5D बरोबर 26 म्हणून ए प्लस 5 कंसात 5 डीची किंमत ठेवली बरोबर 26 हे समीकरण 2 आहे. म्हणून ए प्लस 5 गुणिले 5 25 बरोबर 26 तर धन 25 पलीकडे जाऊन ऋण 25 होईल. ए बरोबर 26 वजा 25 ए बरोबर 1 ही किंमत येईल. म्हणजेच आपल्याला ए व डीची किंमत मिळाली म्हणजेच पहिले पद मिळाले व सामान्य फरक मिळाला. म्हणून त्या अंकगणिती श्रेणीची पुढील पदे असतील म्हणून त्या अंकगणिती श्रेणीतील पुढची पदे आहेत T1 बरोबर ए बरोबर 1 आणि T2 बरोबर T1 प्लस डी म्हणजेच 1 प्लस 5 बरोबर 6 T3 बरोबर T2 प्लस डी म्हणजे 6 प्लस 5 बरोबर 11 T4 बरोबर T3 प्लस डी बरोबर 11 प्लस 5 बरोबर 16 म्हणून ती अंकगणिती श्रेणी 1, 6, 11, 16 डॅश डॅश याप्रमाणे असेल. पुढील मुख्य चौथा प्रश्न आहे आपला एका अंकगणित श्रेणीतील चौथे पद ऋण 15 व 9वे पद ऋण 30 आहे तर 10व्या पदापर्यंतची बेरीज काढा म्हटलेलं आहे. म्हणून Tn बरोबर ए प्लस n मायनस 1 डी सूत्रानुसार आपण या दोन्ही पदावरून एक सामायिक समीकरण मिळवू. म्हणून काय येईल चौथे पद काढण्यासाठी T4 बरोबर ए प्लस n मायनस म्हणजेच nची किंमत किती 4 वजा 1 डी हे घेतलं आपण. म्हणून T4ची किंमत दिलेली आपल्याला ऋण 15 ए प्लस 4 मधून 1 गेलं 3 गुणिले डी म्हणजे 3D तर हे काय भेटलं आपल्याला समीकरण 1 म्हणजे ए प्लस 3D बरोबर ऋण 15 हे समीकरण 1 भेटलं. त्याच्यानंतर आपल्याला काढायचे 9वे पद म्हणून T9 बरोबर ए प्लस 9 वजा 1 डी म्हणजे 9 मधून 1 गेले 8 येतील म्हणजे T9ची किंमत दिलेली आहे ऋण 30 बरोबर ए प्लस 8D बरोबर ऋण 30 हे समीकरण भेटलं आपल्याला 2. म्हणून समीकरण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 2 आहे आपलं ए प्लस 8D बरोबर ऋण 30 हे समीकरण 2 व समीकरण 1 आहे ए प्लस 3D बरोबर ऋण 15 हे समीकरण 1. यांची वजाबाकी करू. वजाबाकी केल्यामुळे खालच्या समीकरणाचे सर्व पदांची
चिन्हे बदलतील, म्हणून धन ये ऋण ये कटून गेला आणि 8मधून 3 गेले, धन 5D उरलं. आणि ऋण 30मधून धन 15 कटून गेले तर ऋण 15 येतील. मग गुणिले 5 पलीकडे जाऊन भागिले होईल, म्हणून D बरोबर ऋण 15 भागिले 5 बरोबर ऋण 3 ही किंमत येईल. D बरोबर ऋण 3 ही किंमत समीकरण कोणत्यामध्ये ठेवूया आपण? 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू, म्हणून समीकरण 1 आहे a प्लस 3D बरोबर ऋण 15. म्हणून a प्लस 3 कंसात D ची किंमत आहे ऋण 3 बरोबर ऋण 15. मग a धन गुणले ऋण ऋण, तर 3 त्रिक 9 बरोबर ऋण 15. मग ऋण 9 पलीकडे जाऊन धन 9 होईल. a बरोबर ऋण 15 प्लस 9, a बरोबर ऋण 15मधून धन 9 गेले ऋण 6. मग आपल्याकडे किमती आल्या a बरोबर ऋण 6, D बरोबर ऋण 3 आणि आपल्याला विचारले 10व्या पदापर्यंतची बेरीज, म्हणून n दिले आपल्याला 10 आणि विचारले 10व्या पदापर्यंतची बेरीज म्हणजेच SN बरोबर किती. म्हणून SN बरोबर n/2 चौकटी कंसात 2a प्लस n-1 D. या सूत्रानुसार SN बरोबर n किंमत किती आलेली आहे? 10/2 चौकटी कंसात 2 गुणिले a म्हणजेच ऋण 6 प्लस n- म्हणजेच 10 वजा 1. D ची किंमत आहे ऋण 3 म्हणून गुणिले ऋण 3 लिहिलं. बरोबर 2ने 10ला भागलं 5 आलं. चौकटी कंसात 2 गुणिले ऋण 6 म्हणजे ऋण 12 प्लस 10मधून 1 गेले 9, 9 गुणिले ऋण 3, 9 त्रिक 27 ऋण 27 कंसामध्ये येईल. मग बरोबर 5 चौकटी कंसात ऋण 12 ऋण गुणिले धन ऋण 27, म्हणून 5 गुणिले ऋण 12 आणि ऋण 27 यांची बेरीज होईल आणि ऋण किती येईल? मग ऋण 39 बेरीज येईल. आणि 5 गुणिले ऋण 39 बरोबर 5 9 45, हातच्याला 4, 5 त्रिक 15, 15 आणि 4 19 म्हणजे ऋण 195 येईल. म्हणून SN बरोबर ऋण 195. म्हणून या श्रेणीतील पहिल्या 10 पदांची बेरीज ऋण 195 आहे. पुढील मुख्य 5वा प्रश्न आहे आपला. 2 अंकगणिती श्रेणी 9,7,5, व दुसरी अंकगणिती श्रेणी 24,21,18, याप्रमाणे 2 अंकगणिती श्रेणी आहेत. तर त्यातील NV पदे समान आहेत म्हणलं. तर n बरोबर किती आणि TN बरोबर किती, म्हणजेच NV त्याची संख्या काढायची, n बरोबर किती आणि त्यानंतर TNV पद म्हणजेच NV पद किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण पहिली अंकगणित श्रेणी मांडून घेतली 9,7,5. मग यामध्ये आपल्याला काय काय आहे किमती? a बरोबर 9, D बरोबर T2 - T1 म्हणजे 7 वजा 9 बरोबर ऋण 2 आलं. आणि n आपल्याला काढायचं आहे, n बरोबर किती, म्हणून TN बरोबर a प्लस n-1 D. या सूत्रानुसार TN बरोबर याची किंमत आहे 9 प्लस n-1, जशाला तसं लिहूया आपण n-1 आणि D ची किंमत आहे ऋण 2, म्हणून TN बरोबर 9. मग ऋण 2 गुणिले धन n ऋण 2n ऋण गुणिले ऋण धन 2 ही किंमत येईल. TN बरोबर धन 9 आणि धन 2ची बेरीज होईल धन 11 वजा 2n, म्हणून TN बरोबर 11 वजा 2n हे समीकरण 1 मिळेल. मग दुसऱ्या अंकगणिती श्रेणीनुसार दुसरी अंकगणिती श्रेणी आहे 24,21,18 याप्रमाणे. मग यामध्ये पण किमती आहेत आपल्याला. a बरोबर 24 आणि D बरोबर T2 - T1 म्हणजे 21 वजा 24 बरोबर ऋण 3 आणि n आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच n ची किंमत काढायची आहे. तर TN बरोबर a प्लस n-1 D. या सूत्रानुसार TN बरोबर a ची किंमत आहे 24 प्लस n-1 D ची किंमत आहे ऋण 3, म्हणून बरोबर 24 ऋण 3 गुणिले धन n ऋण 3n ऋण गुणिले ऋण धन 3, म्हणून 24 आणि 3 27 मायनस 3n, म्हणून TN ची किंमत आली TN बरोबर 27 - 3n हे समीकरण 2. पण अटीनुसार समीकरण 1 व 2 वरून आपल्याला काय म्हणता येईल? NV पद दोन्ही श्रेणीतील समान आहे, म्हणून 11 - 2n बरोबर 27 - 3n या किमती बरोबर येतील, कारण दोन्हीची NV पदे समान आहेत. म्हणून हे ऋण 3n असलेले इकडे येऊन धन 3n होईल आणि हे धन 11 पलीकडे जाऊन ऋण 11 होईल.
म्हणून 3n मायनस 2n बरोबर 27 मायनस 11. तर 3n मधून 2n गेले n, 1n उरलं आणि 27मधून 11 गेले 16. मग यांची किंमत आली 16. म्हणजेच आपल्या दोन्ही अंकगणित श्रेणीतील n वे 16वे पद समान आहे. तर आता आपल्याला 16वे पद काढायचे आहे. म्हणून 16वे पद काय येईल मग tn बरोबर a प्लस n मायनस 1 d. या सूत्रानुसार t16 बरोबर याची किंमत आपल्याकडे आहे. याची किंमत पहिल्या श्रेणीनुसार आपण घेऊया 9 प्लस n ची किंमत 16 वजा 1 d ची किंमत आहे पहिल्या श्रेणीनुसार ऋण 2 लिहूया आपण बरोबर 9 प्लस 16मधून 1 गेले 15 गुणिले ऋण 2 बरोबर 9 धन गुणिले ऋण 15 दोन्ही 30 बरोबर ऋण 30मधून 9 गेले ऋण 21. म्हणून t16 म्हणजे 16वे पद आहे ऋण 21. म्हणून n बरोबर 16 व 16वे पद म्हणजेच nवे पद बरोबर ऋण 21 आहे. तर पुढील मुख्य 6वा प्रश्न आहे आपला. एका अंकगणिती श्रेणीतील तिसऱ्या पदाची व 8व्या पदाची बेरीज 7 व 7व्या व 14व्या पदांची बेरीज ऋण 3 आहे. तर 10वे पद काढा म्हटलेलं आहे. म्हणून या आपण अंकगणित श्रेणीतील पहिले पद a व सामान्य फरक d मानू. म्हणून पहिल्या अटीनुसार काय म्हटलेलं आहे आपल्याला तिसऱ्या व 8व्या पदांची म्हणजे t3 प्लस t8 बरोबर 7 ही बेरीज दिलेली आहे तिसऱ्या व 8व्या पदाची. म्हणून यांच्या किमती आपण सूत्रानुसार मांडून घेऊया. म्हणून काय येईल t3 बरोबर a प्लस n मायनस n म्हणजेच 3 वजा 1 d ही किंमत येईल प्लस आणि 8व्या पदाची किंमत म्हणजेच a प्लस n मायनस n म्हणजेच 8 वजा 1 d ही किंमत बरोबर 7 असे येईल. मग आता हे कंस सोडून घेऊया आपण. a प्लस 3मधून 1 गेले 2d प्लस a प्लस 8मधून 1 गेलं 7d बरोबर 7. मग दोघांची बेरीज करून घेऊया. a प्लस 2d प्लस a प्लस 7d बरोबर 7. मग a प्लस a 2a प्लस 2d प्लस 7d प्लस 9d बरोबर 7 हे समीकरण आपल्याला 1 मिळेल. नंतर दुसऱ्या अटीनुसार आपल्याला काय म्हटलेलं आहे t7 प्लस t14 बरोबर ऋण 3 दिलेलं आहे. म्हणजे 7व्या 14व्या पदांची बेरीज ऋण 3 दिलेली आहे. म्हणून सूत्रानुसार a पण तशीच मांडणी करून घेऊया आपण. a प्लस n म्हणजे 7 वजा 1 d चौकटी कंस बंद प्लस दुसऱ्या चौकटी कंसात a प्लस n ची किंमत 14 घेऊन 14 वजा 1 d चौकटी कंस बंद बरोबर ऋण 3. या पद्धतीने a प्लस n वजा 1 म्हणजे 7 वजा 1 6d हा पहिला कंस प्लस दुसरा a प्लस 14मधून 1 गेले 13d बरोबर ऋण 3. मग दोघांची बेरीज केली a प्लस a 2a प्लस 6 आणि 13 19d बरोबर ऋण 3 हे समीकरण 2 मिळाले. मग एक सामायिक समीकरणाप्रमाणे 2मधून 1 आपण वजा करू किंवा 1मधून 2 वजा करू. म्हणून समीकरण 1मधून 2 वजा करू. म्हणून एक समीकरण आहे आपलं 2a प्लस 9d बरोबर 7 हे समीकरण 1 व 2a प्लस 19d बरोबर ऋण 3 हे समीकरण 2. या दोघांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. म्हणून ऋण वजा केल्यानंतर खाल्ल्या समीकरणाची सगळी चिन्ह बदलतील. धनचं ऋण आणि ऋणाचं धन होईल. म्हणून 2a कटून गेलं 19मधून धन 9 गेले तर ऋण 10d येईल बरोबर धन 7 आणि धन 3 धन 10 होईल आणि गुणिले 10 असलेलं पलीकडे जाऊन भागिले होईल. तर 10चा भागाकाराला 1. मग हे ऋणचिन्ह अलीकडे असलेलं चलाचं चिन्ह पलीकडे संख्येला जाईल. म्हणून d बरोबर ऋण 1 ही किंमत येईल. मग ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे आपल्याकडे 2a प्लस 9d बरोबर 7. म्हणून 2a प्लस 9 कंसामध्ये ऋण 1 बरोबर 7. 2a धन गुणले ऋण 9 बरोबर 7. 2a बरोबर ऋण 9 असले पलीकडे जाऊन धन 9 होईल. 7 प्लस 9 2a बरोबर 16. a बरोबर 16 भागिले 2 बरोबर 8. a बरोबर 8 ही किंमत येईल. म्हणून
म्हणून ए बरोबर 8, डी बरोबर ऋण 1, n बरोबर 10 घेऊन आपल्याला 10वे पद काढायचे आहे. म्हणून काय येईल T10 बरोबर ए प्लस n-1 डी. या सूत्रानुसार T10 बरोबर एची किंमत आहे 8 प्लस n म्हणजे 10 वजा 1, डी आहे आपलं ऋण 1. मग T10 बरोबर 8 प्लस 10मधून 1 गेले 9 गुणिले ऋण 1 बरोबर T10 बरोबर 8 धन गुणिले ऋण 9. मग T10 बरोबर ऋण 9मधून धन 8 गेले ऋण 1 म्हणजेच या अंकगणित श्रेणीतील 10वे पद ऋण 1 आहे. पुढील मुख्य 7वा प्रश्न आहे आपला. एका अंकगणित श्रेणीतील पहिले पद ऋण 5, शेवटचे पद 45 व त्या सर्व पदांची बेरीज 120 असेल तर तिचे nवे पद म्हणजेच किती पदे असतील आणि सामायिक फरक का असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून काय करता येईल आपल्याला SNच्या सूत्रानुसार SN बरोबर पहिले पद आणि शेवटचे पद दिलेले आहे आपल्याला. म्हणून सूत्र काय येईल आपलं n/2 चौकटी कंसात T1 प्लस Tn हे सूत्र येईल. म्हणजेच पहिले पद प्लस शेवटचे पद. तर बेरीज किती दिलेली आहे आपल्याला 120 बरोबर n/2 चौकटी कंसात पहिले पद आहे ऋण 5 प्लस शेवटचे पद 45 ही मांडणी करून घेतली. 120 बरोबर n/2 चौकटी कंसात हे 45 धन 45मधून ऋण 5 गेले तर धन 40 येईल. मग काय होईल हे भागिले 2 असलेले इकडे येऊन गुणिले होईल आणि गुणिले 40 असलेले इकडे येऊन भागिले होईल. म्हणून n बरोबर 120 गुणिले 2 भागिले 40. तर 0 0 कटून गेलं तर 4 1 4 4 त्रिक 12 n बरोबर 3 2 6 ही किंमत येईल. म्हणजे या अंकगणित श्रेणीमध्ये 6 पदे आहेत. तर आता आपल्याला काढायचं सामान्य फरक डी किती आहे ते काढायचं आहे. म्हणून ए बरोबर ऋण 5, n बरोबर 6, Tn बरोबर 45 ह्या किमती घेऊन Tn बरोबर ए प्लस n-1 डी या सूत्रानुसार आपण डी ही काढू म्हणजे सामान्य फरक काढू. तर Tn आपल्याला दिलेला आहे 45 बरोबर एची किंमत ऋण 5 प्लस n-1 म्हणजे 6 वजा 1 डी बरोबर किती येईल ऋण 5 आणि 6मधून 1 गेले धन 5 डी. तर हे ऋण 5 असलेलं बरोबरच्या इकडे येऊन धन होईल. म्हणून 5 डी बरोबर 45 प्लस 5. तर हे गुणिले 5 असलेले पलीकडे जाऊन भागिले होईल आणि 45 प्लस 5 50 भागिले 5 बरोबर 5 10 50 म्हणजे डी बरोबर 10 ही किंमत येईल. म्हणून या श्रेणीत 6 पदे आहेत व सामान्य फरक 10 आहे. पुढील मुख्य प्रश्न 8वा आहे. 1 ते n नैसर्गिक संख्यांची बेरीज 36 आहे तर n बरोबर किती ते काढा म्हणलं. n म्हणजे या अंकगणित श्रेणीमध्ये किती पदे आहेत ते काढा म्हटलेलं आहे. मग SN बरोबर आपण नैसर्गिक संख्यांच्या सूत्रानुसार काढूया. नैसर्गिक संख्यांचं सूत्र काय आहे SN बरोबर n कंसात n+1/2 म्हणजेच शेवटची संख्या गुणिले त्यापुढील क्रमवार संख्या छेद 2. तर SN बरोबर आपल्याला बेरीज दिलेला आहे 36 बरोबर n कंसात n+1/2. आपल्याकडे n ची किंमत नाही n काढायचं आहे. मग हे भागिले 2 असलेले इकडे येऊन गुणिले होईल. म्हणून n कंसात n+1 हे चल आपण एका बाजूला घेऊया आणि 36 गुणिले 2 ही संख्या दुसऱ्या बाजूला घेऊया. मग n गुणिले n वर्ग n गुणिले 1 धन n बरोबर 36 गुणिले 2 72. तर हे धन 72 असलेले इकडे घेऊया. तर n वर्ग प्लस n मायनस 72 बरोबर 0. धन असलेले इकडे येऊन ऋण 72 होईल. म्हणजेच आपल्याला हे वर्ग समीकरण मिळाले. तर हे वर्ग समीकरण आपण सोडवूया. मग ऋण 72 गुणिले वर्गपदात सहगुणक 1 दोघांचा गुणाकार किती येईल 1 गुणिले ऋण 72 किती येईल इकडं बरोबर ऋण 72. तर ह्याची फोड करायची आहे आपल्याला. तर 9×8 = 72 किंवा 8×9 = 72. तर धन n म्हणजे धन 1 n असल्यामुळे मधले पद धन 9 घेऊया व ऋण 8 हे दोन अवयव घेऊया. म्हणून n वर्ग प्लस 9n मायनस 8n मायनस 72 बरोबर 0. म्हणून पहिल्या जोडीतून आपण n कॉमन काढू. तर कंसामध्ये राहील n+9 हा कंस जशास तसा n+9 घेऊ आणि n ला कितीने गुणल्यानंतर ऋण 8n म्हणून ऋण 8 घेतला आपण. ऋण 8ने जर n ला गुणलं तर ऋण 8 गुणले धन n ऋण 8n येईल आणि ऋण गुणले धन ऋण 8×9 = 72 बरोबर 0. म्हणून पहिली जोडी आपण कॉमन काढलेली घेऊ n-8 एका कंसात n+9 दुसऱ्या कंसात बरोबर 0. म्हणून n बरोबर धन 8 किंवा n बरोबर ऋण 9. पण नैसर्गिक संख्या ऋण असत नाहीत म्हणून n बरोबर ऋण 9
ही किंमत अग्राह्य आहे. म्हणून नैसर्गिक संख्या ऋण असत नाहीत, म्हणून n बरोबर ऋण 9 ही किंमत अग्राह्य आहे. म्हणून n बरोबर 8 ही किंमत येईल.